गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आजच्या या सकाळच्या दिवशी बघा, शुभ्र सकाळ झालेली आहे आणि या सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये बघा पक्ष्यांचा किलबिलाट, पशुपक्ष्यांचं बघा, झाडांचं डोलणं, किती सुंदर आणि धुक्याने भरलेली ही चादर, हे सर्व वातावरण पाहून ना खरंच मन पूर्ण आनंदाने भरून आल्यासारखं वाटतंय बघा। म्हणून समर्थ म्हणतात की समर्थ प्रत्येक वेळी या माणसाला तू लवकर उठ सकाळी बघा, सूर्य उगवल्यानंतर तू उठू नकोस, कारण त्याच्यामध्ये तुझी अधोगती आहे रे मानवा। किती वेळा समर्थांनी या मानवाला सांगितलेलं आहे की तू सूर्याच्या अगोदर जर तू उठशील ना, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठशील ना, तर बघ तुझ्या जीवनामध्ये असा आनंद निर्माण होईल। पण तरीसुद्धा हा मानव उठतो का बघा, विचार करा। आणि आता तर हे दिवाळीचं वातावरण चालू झालेलं आहे। दिवाळीचे बघा, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण हा दिवाळी मानला जातो। आणि हे दिवाळीचं वातावरण बघा, जशी दिवाळी जवळ येते ना, दिवाळीचे दिवस जवळ येतात, तसं या मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं। आणि हे नवचैतन्य बघा, आपण दिवाळीला वेगवेगळ्या नवीन वस्तू खरेदी करतो बघा, असं मनाला एक समाधान निर्माण होतं। कारण बघा, जेव्हा श्रीरामांचा वनवास संपला, या रावणाचा वध केला आणि अयोध्यामध्ये आले, तोच हा दिवस। म्हणून दिवाळीला या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा। दिवाळीची सुरुवात होते तेव्हा रांगोळीच्या सप्तरंगामध्ये सुखाचे दीप उजळले जातात, लक्ष्मीच्या पावलांनी घर सजवलं जातं, पूर्ण सुख समृद्धीचे दिवस येतात बघा। धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी, या दीपावलीमध्ये या अष्टलक्ष्मी बघा आपल्या या मानवावर त्यांचे आशीर्वाद असतात। आणि बघा, ही आजची या 2023 मधली 9 नोव्हेंबरला पहिला दिवाळीचा दिवस आहे, तो म्हणजे वसुबारस। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस असतो। आणि दिवाळीला सणांचा राजा का म्हटलं जातं? कारण अंधाराकडून प्रकाशाकडे, दुःखाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी बघा। समर्थ पुढे सांगतात, वसुबारसपासून खऱ्या अर्थानं दिवाळीला सुरुवात होते। आणि या वसुबारसाचं नेमकं महत्त्व तरी काय बघा, हे वसुबारस का म्हटलं जातं बघा। हा आनंदाचा क्षण, उत्साहाचा, मांगल्याचा सण म्हणजे दिवाळी। दरवर्षी सर्वजण आतुरतेने या दिवाळीची वाट पाहत असतात बघा। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो। भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासरांची पूजा केली जाते
गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. म्हणजेच बघा, आपल्या हिंदू धर्मानुसार बघा, आपल्या पूर्वजांपासून प्रत्येक एक वेळ होता, एक काळ होता की प्रत्येक घरामध्ये गाय असायची. पण आता तसं आहे का? तर नाही. आता गायींची जागा म्हशींनी घेतली आणि ते सुद्धा आता कमी झालेलं आहे. बघा, कुठेतरी गावामध्ये 1-2 ठिकाणी गायी असतात बघा, नाहीतर गायींचं वास्तव्य संपलेलंच आहे. बघा, आपल्या या भारताचं अनुकरण त्या बाहेरच्या देशांनी केलं. आणि या बाहेरच्या देशांनी का केलं? बघा, मागे पण सांगण्यात आलेलं होतं की या बाहेरच्या देशांनी ज्या घरामध्ये गायी असते ना, ज्या घरामध्ये गाय असते हे मांगल्याचं प्रतीक आहे. घरामध्ये तुमच्या कधीही भांडण होणार नाही. घरामध्ये तुमचं वातावरण बघा, कारण ज्या घरामध्ये गाय असते खरं तर हे परमेश्वराचं स्वरूप आहे. बघा, हिंदू धर्मामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की गायीमध्ये 33 कोटी देव बसलेले असतात. 33 कोटी देव म्हणजे काय? म्हणजे बघा, कॅन्सरसारखा, TB सारखा आजार ह्या गायीमुळे बरा होतो. गायीच्या संपर्कामुळे बरा होतो. गायीच्या जवळ जरी तुम्ही थांबलात ना, बघा किती आनंद वाटतो. आणि हे आपण आता हा काळ या कलियुगामध्ये हे आपण संपून बसलो आहोत. आपण गायीचा वारवा सुद्धा घेत नाहीत. पण हा दिवाळीचा हा पहिला दिवस, वसुबारस, या दिवशी प्रत्येक माणसाने, प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट करायला हवी. समर्थ सांगतात, जरी आपल्या घरामध्ये गाय नसेल ना, कारण या दिवसाचं एवढं जबरदस्त परिणाम आहे. या दिवसामध्ये बघा, सकाळी जेव्हा आपण उठतो, सकाळी जेव्हा देवपूजा आपण करतो आणि देवपूजा केल्यानंतर कुठेतरी बघा, जिथे गाय असेल तिथे जाऊन गाईला अगोदर ओवाळून आरती घेऊन गाईला ओवाळलं पाहिजे. आणि ओवाळल्यानंतर तिची पूजा केली पाहिजे. आणि तिला गूळ आणि भाकर तिला चारली पाहिजे. आणि तिच्या वशिंगावरून हात फिरवला पाहिजे. बघा, हे एवढं पुण्य आहे ना, हे पुण्य तुम्हाला वर्णन नाही करू शकत या गोष्टीचं. कारण हे गायीवर प्रेम जो करतो ना, त्याच्या जीवनामध्ये आरोग्य समृद्धी एवढी असते ना, खूप आरोग्य समृद्धी असते. बघा, जे गायी चरायला नेतात, गायींचं पालनपोषण करतात, ते कधी तुम्ही आजारी होताना पाहिले आहेत का? कधीच होणार नाही. कारण गायीचा सहवास एवढा मोठा आहे ना की तुमचे कितीही मोठे आजार बरे करू शकते. म्हणजेच समर्थ या मानवाला जणू काही सांगत आहेत की हे मानवा, ज्याप्रमाणे साक्षात परमेश्वर श्रीकृष्ण स्वारी यांनी सुद्धा बघा गायींचं पालनपोषण केलं. गायी जेव्हा सकाळी चरायला न्यायचं आणि बासरीच्या धोंडवर गायी झोपून जायच्या. बघा किती सुंदर सुंदर वातावरण होतं, ते सुंदर काळ होता. आणि मग या कलियुगामध्ये हे जर मानवाने केलं तर त्याचा आनंद किती मिळेल या मानवाला. पण हा मानव असं करतो का? ज्या गोमातेच्या संपर्कामध्ये देवाने सुद्धा आपलं आयुष्य घालवलं, देवाने सुद्धा प्रेम निर्माण केला, तर त्या गोमातेचं सामर्थ्य किती असेल याचा विचार करू शकता का तुम्ही? मग जे देवाने केलं ते या मनुष्याने केलं तर त्याच्या जीवनामध्ये किती सुख निर्माण होईल. पण देवाच्या पावलावर पाऊल ठेवतो का मनुष्य? अजिबात नाही ठेवत. म्हणून या सृष्टीमध्ये जर कोणावर प्रेम करावं तर मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. आणि त्यामध्ये या हिंदू धर्मामध्ये ज्या गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जर तिच्यावर जर तुम्ही प्रेम केलं ना, तिच्या संपर्कात जर तुम्ही राहिला ना, तर तुमचं आयुष्य
तुमच्या जीवनातील पाप सर्व धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सण आपल्या जीवनामध्ये येतात ना, हे काहीतरी घेऊनच येतात. या हिंदू धर्माला एवढं महत्त्व आहे ना की प्रत्येक क्षणी आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवचैतन्य निर्माण करण्याचं काम हे सण करत असतात. म्हणून खरी दिवाळीची सुरुवात ही वसुबारस या दिवसापासून होत असते. त्या दिवशी गोवस्त द्वादशी म्हणजेच वसुबारस, अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केली जाते. गोवस्त द्वादशी म्हणजे गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी. म्हणून या दिवसाला गोवस्त द्वादशी असंही म्हटलं जातं. बघा, भारतीय संस्कृतीमध्ये या गोमातेला मातेचा दर्जा देण्यात आलेला असून पूजनीय मानली जाते. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. बघा, पुढे समर्थ सांगतात, अश्विन वैद्य द्वादशी या तिथीला वसुबारस किंवा गोवस्त द्वादशी असं म्हणतात. बघा, समुद्र मंथनातून जेव्हा 5 कामधेनू उत्पन्न झाल्या, बघा पुढे समर्थ सांगतात, समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या अशी ती कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा संध्याकाळी सवस्त गायीची पूजा केली जाते. वसुबारसच्या दिवशी गोड धोड पदार्थ गाईला खाऊ घालतात. आणि याचं अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे असं की गाईला जर तुम्ही गोड पदार्थ या दिवशी खाऊ घातले, गूळ आणि पोळी खाऊ घातली, तर बघा, आणि तिच्या वशिंगावरून जर आपण हात फिरवला ना, तर आपलं मन स्थिर राहण्याची खूप पॉझिटिव्ह एनर्जी या गायीमध्ये असते. म्हणून गायीपासून निर्माण होणारे प्रत्येक पदार्थ, बघा, गायीचं गोमूत्र पण एवढं श्रेष्ठ आहे ना की ते पिल्यानं बघा आपल्या शरीरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. या व्रताबद्दल अनेक कथा अशा प्रचलित आहेत. त्यापैकी एक सावकाराची नातवाची कथा आणि गायीच्या वासराची कथा खूप प्रचलित आहे. बघा, वस्त द्वादशीची ही कथा. एका गावामध्ये एक सासू आणि सून राहत होत्या. त्यांच्याकडे 2 वासरे होती, एक गाय होती. वसुबारस म्हणजे वस्त द्वादशीच्या दिवशी सकाळी सासूने सांगितलं की मी गाय चरायला नेते, जंगलात जात आहे. तू गव्हाचे दाणे आणि मुगांचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं. आपण शेतावर निघून गेली. सुनेने गहू मूग काढून ठेवलं. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना ठार मारलं. चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली. आता सासू घरी आली. सुनेनं जेवायला घेतलं. सासूनं ते पाहिलं. तांबडं मांस दृष्टीत पडलं. तिने हे काय आहे म्हणून सुनेला विचारलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून ती तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली आणि प्रार्थना करू लागली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला आहे. तिला त्याची क्षमा कर. गाई वासरं जिवंत कर. असं झालं नाही तर संध्याकाळी मी आपला प्राण त्याग करील असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला. तिचे चांगले अंतकरण पाहिलं. पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं. मग देवानं काय केलं?
गायींची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गाईचं हंबरडं बंद झालं. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसं सर्वांनी आनंद व्यक्त केला. नंतर म्हातारीनं गाई गोरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. नंतर आपली जेवण आनंदी झाली. बघा अशी कथा सांगितलेली जाते. पुढे एक समर्थ सांगतात वस्त द्वादशीची दुसरी एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे अशी की एका सावकाराने तलाव बांधला, पण त्यामध्ये पाणीच नव्हतं. सावकाराने पुजाऱ्याला तलावात पाणी का नाही अशी विचारणा केली. यावर पुजारी म्हणाले, या तलावात तुम्हाला तुमच्या 2 नातवंडापैकी एकाचा बळी द्यावा लागेल. लोकांच्या कल्याणासाठी सावकाराने आपल्या एका नातवाचा बळी देण्याचं ठरवलं. सावकाराने आपल्या सुनेला काही दिवसांसाठी नातवांसोबत माहेरच्या घरी पाठवलं. दुसरीकडे सावकारानं मोठा यज्ञ आयोजित केला, पण सुनेला त्याची माहिती दिली नाही. कसा तरी सासरच्या मंडळींनी मोठा यज्ञ आयोजित केल्याची बातमी सुनेपर्यंत पोचली. सुनेला वाटलं की ते त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळं सासरचे लोक तिला बोलवण्यास विसरले असतील, म्हणून ती स्वतः सासरच्या घरी जायला निघाली. सून अचानक घरी आल्यानं सासू आणि सासरे घाबरले. सासूनं आपल्या सुनेला त्याच तलावावर नेलं आणि तेथे तलावाची पूजा करण्यास सांगितलं. सुनेने विचारलं, मुलं कुठे आहेत असं विचारणं सुनेनं केलं. सासू म्हणाली, मुलं येतील, तू आधी पूजा कर. इकडे सासूबाई मनातल्या मनात घाबरल्या होत्या. सासूनं मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली, हे देवा माझी लाज राखा. दुसरीकडे तलावाचे पूजन केल्यानंतर सुनेने आपली 2 मुलं बच्चराज आणि हंसराज यांना बोलावून घेतलं. सुनेनं पाहिलं की तिची 2 मुलं चिखलात बुडून येत आहेत. मग सासूबाईंनी सगळं सांगितलं. बच्चराज वस्त द्वादशी व्रतामुळेच जिवंत परतले. अशा आहेत या दिवाळी सणाच्या निमित्त ह्या 2 कथा. पण या कथेमधून आपण काय शिकायचं? प्रत्येक मानवाने, प्रत्येक मनुष्याने या कथेमधून एकच तात्पर्य घ्यायचं असतं की या जगामध्ये बघा अंधश्रद्धेच्या जीवावर काही लोक आपले पापकर्म पापकर्म या जगामध्ये पसरवत आहेत. या जगामध्ये अंधश्रद्धा जर नसेल ना तर बघा हे जीवन किती सुंदर होईल. कारण या कथा या मानवाला सांगत असतात की हे मानवा, तुझ्या जीवनाचं भलं कुठे आहे? तुझ्या जीवनात खरं भलं तुझ्या कर्मामध्ये आहे. तुझं कर्म जर श्रेष्ठ असतील ना तर तुला कसलीही चिंता करायची गरज नाही. बघा अशी तुझ्या जीवनामध्ये जर तुला रोजच तुझ्या जीवनामध्ये दिवाळी हवी असेल, रोजच तुझ्या जीवनामध्ये आनंद हवा असेल ना तर तू कर्मावर लक्ष दे. तुझे कर्म जर श्रेष्ठ असतील ना तर तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. तुझ्या प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक दिवसामध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये असं सुख निर्माण होईल ना की सर्व सुख तुझ्या पायापाशी लोळणं घालतील. पण हा मानव असा करतो का? तर बघा मानव फक्त गोष्टी ऐकत राहतो की ह्या गोष्टीमुळं मला किती आनंद मिळतो. पण ह्या गोष्टी, ही कथा हे मानवाला काय सांगत असतात? या जगामध्ये परमेश्वर आहेच, आणि जर परमेश्वरामध्ये आपण जर भक्तीमध्ये लीन झालो नाही तर आपलं मन एकचित्त थाऱ्यावर राहील का? आणि जेव्हा थाऱ्यावर राहील व आपण उपासनेमध्ये असू. इथे प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहतो की बघा समर्थ दर वेळेला सांगत असतात की उपासना करा, हे सण येतात, या सणांना हे उपाय करा. मग जो पापी मनुष्य असेल, जो
जो मनुष्य पाप करतो, कर्म चांगले करत नाही, त्यांनी जर हे उपाय केले तर त्यांना फरक पडेल का? बघा, हा प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असतो. पण बघा, पुढे समर्थ सांगतात की या पूर्ण सणांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण यामध्ये फायदा कोणाचा असतो? की जो आचरणामध्ये असतो, कर्मामध्ये असतो, भक्तीमध्ये असतो, सत्संगामध्ये असतो, चांगले विचार श्रवण करत असतो. या भक्ताला, या सज्जनाला या पूर्ण सणांचं महत्त्व एवढं मोठं आहे ना, त्यांच्या आयुष्यामध्ये तेजोमय नवचैतन्य वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, ह्या दिवाळीच्या दिवशी 9 तारखेला 9 नोव्हेंबरला हा जो वसुबारस हा पहिला दिवस आहे ना, या दिवशी जर तुम्ही गाईला आणि गाईच्या वासराला नैवेद्य दाखवून त्यांची आरती करून पूर्ण हे केलं ना, तर बघा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय योग्यच असणार आहेत आणि योग्यच होतील आणि त्यांचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या दिवसाचं एवढं महत्त्व आहे की बघा, साक्षात श्रीरामांनी या जगाचा पालन करता, पोषण करता, या ब्रह्मांडाचा नायक त्या देवाने सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याच गोष्टी जर आपण केल्या तर या माणसाच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार आहे का? भलंच होणार ना. म्हणून या गोष्टी ज्या आचरणामध्ये आहेत, कर्मामध्ये आहेत, त्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करतील. म्हणून आपण अगोदर बघा, जे क्रूर कर्म करत आहेत, पाप करत आहेत, त्यांना जर आपल्या आयुष्यामध्ये ही दिवाळी जर चैतन्य निर्माण करायची असेल ना, तर त्यांनी अगोदर भक्ती मार्गामध्ये राहावं, आपल्या कर्मांना महत्त्व द्यावं. कारण कर्म ज्याचे श्रेष्ठ असतील ना, त्याला कसलीही चिंता करण्याची गरज नाही, कसल्याही गोष्टीची गरज नाही. तोच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याकडून दुसऱ्याला दुःख पोचू नये, आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होऊ नये, हेच तर कर्म आहेत ना. बाकी कर्म दुसरे काय आहेत? बघा, जेव्हा आपल्याकडून दुसरा व्यक्ती, दुसरा सजीव त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो, तेव्हा तो आपल्याला त्याच्या मनामधून किती सुख निर्माण करून देतो. म्हणून समर्थ सांगतात की जे आचरणामध्ये आहेत, चांगल्या कर्मामध्ये आहेत, त्यांनी हे वसुबारसच्या दिवशी गाईला नैवेद्य देऊन, गाईची आरती करून, तिच्या वशिंगावरून हात फिरवावा आणि आपल्या मनामध्ये जो संकल्प आहे तो बोलावा. बघा, हा संकल्प तुम्हाला तुमच्या योग्य ध्येयाकडे पोचवल्याशिवाय राहणार नाही. अहो, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारींनी आपलं पूर्ण आयुष्य या गोमातेच्या सानिध्यामध्ये घालवलं, त्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला, तर या मानवाला का नाही होणार? बघा, या मानवाला हेच कळत नाही. हे मानवा, तू असं काहीतरी कर की जे देवाला आवडतं, आणि देवाला जे आवडतं ना, त्याच्यातच तुझं भलं आहे, त्याच्यातच तुझं सामर्थ्य आहे, आणि हे सामर्थ्य तुला तेव्हाच समजणार आहे. बघा, या संसारामध्ये, या जीवनामध्ये जगत असताना मला कधीकधी सज्जन भाविक भेटतात. ते मला विचारतात की बघा, मी ही भक्ती चालू केली आहे, समर्थांची, सद्गुरूंची भक्ती चालू केली आहे, सद्गुण विचारामध्ये सुद्धा मी आहे, आत्ताच मला 10-15 दिवस झालेले आहेत. बघा, मी ही भक्ती चालू केलेली आहे आणि श्रवणाला सुद्धा मी बसतो, पण याचा मला फायदा होईल का? याच्याकडून मी देवाची भक्ती करतोय, देव मला धन संपत्ती देईल का? बघा, मानवाचं कसं असतं, म्हणजे या कलियुगातला मानव आहे ना, एक गोष्ट विसरून जातो की दुसऱ्याकडून फायदा होईल म्हणून प्रत्येक गोष्ट करत असतो.
दुसऱ्याकडून कसा आपल्याला फायदा होईल, म्हणजेच माझा फायदा होईल म्हणून मी देवाची भक्ती करणार आहे, माझा फायदा होईल म्हणून मी देवाची उपासना करणार आहे, या उद्देशानं हा भक्ती मार्गामध्ये येतो आणि मग थोड्या दिवसामध्ये परत भक्ती मार्ग सोडून देतो आणि आपल्या क्रूर कर्मांना सुरुवात करतो. हेच मानवाला समजत नाही. समर्थ पुढे सांगतात, हे मानवा, तू असं कधी विचार का करत नाही की तुझ्यामुळे दुसऱ्याचा फायदा होईल? असं कधी तू विचार करतो का? परमेश्वर समर्थ हेच सांगतात की हे मानवा, जेव्हा तू एक विचार करशील ना तुझ्या मनामध्ये की माझ्यामुळे दुसऱ्याचं भलं व्हावं, माझ्यामुळे दुसऱ्याच्या मनावर चैतन्य निर्माण व्हावं, त्याचे दुःख नष्ट होऊन सुखाची लहर यावी, तेव्हाच तुला तुझ्या जीवनामध्ये धन संपत्ती सुख येणार आहे. पण तू जर असा विचार करशील की दुसऱ्यामुळं मला आनंद निर्माण होईल, तर तुला कधीच आनंद निर्माण होणार नाही. अगोदर तू कार्य कर, अगोदर तुझ्यामुळे दुसऱ्याच्या मनावर, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कर, तेव्हाच तुला दुसऱ्या हातानं तुला तुझ्या चेहऱ्यावर डबल आनंद निर्माण होईल. पण हेच मानव विसरतो आणि भक्ती मार्गामध्ये जेव्हा तुम्ही येता ना, असा कधीच विचार करू नका की मी भक्ती करेल मग लगेच मला परमेश्वर सुख देईल. हे मानवा, तुझी भक्ती करतोय ना, तू कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. तुला जे चांगलं हवं आहे ना, ते तुला नक्कीच देणार आहे. पण हा मानव बघा किती हट्टी आहे. मानव लगेच 1-2-3 उपासनेमध्ये बसतो आणि मग देवाकडे मागणे करायचं चालू करतो. जेव्हा मागणं करायचं चालू होतं ना, तेव्हा भक्ती कधीच होत नाही. हे मागणं कुणी मागावं? बघा, ज्यांचा 1-2 वर्ष झालेले आहेत, जे कंटिन्यू भक्ती करत आहेत, जे बघा योग्य कर्मामध्ये आहेत, चांगल्या कर्मामध्ये आहेत, पूर्ण उपासना करत आहेत, त्यांनी एक वेळ ही मागणी केलेली श्रेष्ठ होते. कारण देवाला ते विचारू शकतात की देवा, मी एवढी भक्ती करतो, मी एवढं श्रेष्ठ कर्म करतो, तरीसुद्धा मला माझ्याप्रमाणे मला मिळत का नाही? कारण बघा, पण आपण हा मानव आत्ताचा कसा आहे की भक्ती मात्र करत नाही, पण याचं मागणंच जास्त असतं. मग देव त्याला प्राधान्य देईल का? म्हणून समर्थ सांगतात, हे मानवा, अगोदर तू भक्तीच्या सानिध्यामध्ये राहा. कारण तुझ्या हातून जेव्हा श्रेष्ठ भक्ती होईल ना, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल, तेव्हाच या जीवनामध्ये खरा जीवनक्रम चालू होणार आहे, सुखाचा प्रवास चालू होणार आहे. पण हे मानव सर्व विसरतो आणि मला काहीतरी फायदा होईल म्हणून या भक्ती मार्गामध्ये येतो. म्हणून विचार कर मानवा आणि भक्तीला लाग. समर्थ सांगतात की हे मानवा, तुझ्यासाठी परमेश्वरानं एवढं दुःख सहन केलं आहे ना, पण तो तुला मात्र दुःख कधीच देणार नाही. माझा भक्त आहे ना, तो सुखामध्येच राहिला पाहिजे. हे परमेश्वर प्रत्येक भक्ताला हे योग्य न्याय देत असतो. बघा, पुढे समर्थ सांगतात, या कलियुगामध्ये हे सांसारिक जीवन जगत असताना आपल्या घरातील मुलं, बघा, कधीकधी आपल्या घरातील मुलं शिक्षणामध्ये असतात, शाळेमध्ये जातात, पण अभ्यासावर त्यांचं मन लागत नाही. तर अभ्यासावर मन का लागत नाही? कारण त्यांचं चित्त एक ठिकाणी नसतं, त्यांचं चित्त स्थिर नसतं, नुसतं सैरा वैरा इकडे तिकडे फिरत असतं, मनामध्ये वाईट विचार असतात. तर बघा, प्रत्येक आईवडिलांनी, मातापित्यांनी लक्षात ठेवायला हवं, जर आपला मुलगा किंवा मुलगी अभ्यासाला बसत नसेल, अभ्यास करत नसेल, तर त्यासाठी समर्थांनी सांगितलेलं आहे
की त्यांना श्रवणामध्ये बसवा, त्यांना या भक्ती मार्गामध्ये आणा आणि सकाळी उठवा त्यांना. सकाळी त्यांना ब्रह्ममुहूर्तावर उठवा आणि त्यांच्या हातून माळेचा जप करा. ब्रह्ममुहूर्तावर उपासना करून घ्या. त्यासाठी तुम्ही अगोदर ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. तर बघा तुमच्या मुलामध्ये, प्रत्येक मुलामध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि त्याची बुद्धी स्थिर होईल, मन एकचित्त होईल. आणि बघा तुमचा मुलगा किंवा मुलगी कसं अभ्यासाला बसत जाईल आणि अभ्यासावर मन लागेल. म्हणून यासाठी प्रत्येक आईवडिलांनी सकाळी लवकर उठून आपला मुलगा जर हुशार व्हायचा असेल, आपला मुलगा जर कर्तृत्ववान जर तुम्हाला हवा असेल ना, तर ही उपासना करणं खूप गरजेचं आहे. आणि हे उपासनेचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये एवढं नवचैतन्य निर्माण करेल ना, की तुम्हाला काही काळामध्ये त्या गोष्टीचं खरंच हे पूर्ण सत्य समजेल. म्हणून ही आत्ताची दिवाळी येणार आहे. या दिवाळीमध्ये प्रत्येकाने एक संकल्प करा की आपल्या घरातील मुलं हुशार आणि कर्तृत्ववान व्हायची असतील ना, तर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना भक्ती मार्गामध्ये आणायला हवं. खूप योग्य वेळ आहे. आपल्या भारतीय सणांचा राजा म्हणून दिवाळीला ओळखलं जातं. आणि या दिवशी बघा श्रीरामांनी अहंकारावर विजय मिळवला, अहंकारी रावणावर विजय मिळवला, तोच हा दिवस आहे. आणि या दिवाळीला प्रत्येकाने संकल्प करा आणि आपली मुलं कर्तृत्ववान झाली पाहिजेत, सुसंस्कृत झाली पाहिजेत. तेव्हाच या देशाचं बघा भविष्य उज्ज्वल होईल आणि आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.